एक मिठाच्या बरणीवर टीप कागद ठेवून झाकण घट लावल्यास मिठाला पाणी सुटत नाही। 2 हाताला कांद्याचा वास येत असेल तर बेसन पीठ चोळून हात धुवावा। 3 जास्तीचे आले आणले असल्यास कुंडीतील ओलसर मातीत पुरून ठेवावे, त्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा वापरू शकता। 4 कोशिंबिरीसाठी काकडी किसल्यावर त्या किसलेल्या काकडीला पाणी सुटत नाही। 5 गव्हाचे पीठ चांगले चाळून आणि थोडेसे मीठ टाकल्यास कीटक दूर राहतील। 6 थंड पाण्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकून त्यात भाज्या टाकल्या तर भाजी मऊ होईल। 7 दह्यात ओल्या नारळाचा तुकडा टाकला तर दही आंबणार नाही। 8 तूप जास्त काळ चांगले राहावे, खराब होऊ नये म्हणून तुम्ही त्यात गुळाचा तुकडा टाकू शकता। 9 खमण ढोकळा करताना त्यात साखरेऐवजी साखरेचे पाणी घालावे, असे केल्याने ढोकळा नरम होतो। आणि ढोकळा तयार झाल्यावर त्यावर चमचाभर साखर पाणी घालावे आणि ढोकळा बंद करून थोडा वेळ ठेवावे, असे केल्याने ढोकळा कोरडा न होता अतिशय मऊ होतो। 10 कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक कट करून उन्हात वाळवून घ्यावी, त्यानंतर ती तळून चिवड्यामध्ये किंवा भेळमध्ये वापरावी, यामुळे चिवडा किंवा भेळ चवीला छान लागते आणि हिरवी पात खाताना खूपच टेस्टी लागते। 11 पुरणपोळी बनवताना पुरणपोळी लाटण्याच्या वेळेस खाली गव्हाचे पीठ न वापरता ज्वारीचे पीठ वापरावे, यामुळे पुरणपोळी छान क्रिस्पी होते आणि चिवट देखील होत नाही। 12 गरमागरम इडली पात्रातून बाहेर काढण्याआधी त्यावर थोडे गरम पाणी शिंपडावे, यामुळे इडल्या इडली पात्रातून पटकन निघतात। 13 बरेच वेळा किचनचे बेसिन चिवट होते, ब्लॉक होते, त्यामधून वास येतो। अशा वेळेला बेसिनमध्ये 2-3 चमचे खाण्याचा सोडा आणि मीठ टाका आणि त्यावरून गरम पाणी टाका, असे केल्याने बेसिनमधील साठलेली घाण निघून जाते आणि बेसिनचा पाईप देखील स्वच्छ होतो। 14 बरेच वेळा कापूर डबीतून उडून जातो व लवकर संपतो, त्यामुळे दरवेळी नवीन कापूर आणावा लागतो, म्हणून डबीत जर थोडे तांदूळ टाकून ठेवले तर कापूर बरेच दिवस जातो। 15 फ्रीज साफ करण्याआधी ते 1 तास आधीच अनप्लग करा आणि नंतर रूम टेम्परेचरवर आल्यावर साफ करा। 16 जर एखाद्याला डेंग्यूचा ताप असेल तर त्याला पपईच्या पानांचा रस द्या, लवकर निरोगी होईल। 17 केसांची गळती थांबवायची असेल तर मोहरीच्या तेलाने मसाज करा, यामुळे केसातील कोंडा कमी होतो आणि केस सॉफ्ट होतात, तसेच यामुळे केसांचा पोत सुधारण्यास मदत होते। 18 पायाच्या तळव्यावर विक्स लावून झोपल्याने छातीतील कफ निघून जातो आणि सर्दीतही आराम मिळतो। 19 नारळाचे तेल हे केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे, यामुळे केसांची मुळं चांगले राहतात आणि केस गळण्याची समस्या दूर होते। 20 बडीशेपचा रस दह्यात मिसळून केसांना लावल्याने केस कधीच पांढरे होत नाही। 21 योग्य प्रकारे पाणी पिल्यास वजन नियंत्रणात राहते। योग्य प्रमाणात पाणी पिल्याने पचनक्रिया चांगली राहते, तसेच वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत होते। पाणी पिल्याने फॅटी लिव्हरमध्ये आराम मिळतो। पाणी यकृत स्वच्छ करण्यासही मदत करते, तसेच त्याचे कार्य देखील सुधारते। 22 गाईच्या दुधाचे सेवन केल्याने नखे, डोळे आणि केस सुंदर होतात। 23 सर्दी, तापाला प्रतिबंध करण्यामध्ये आले मदत करते, रक्तसंचय होण्याची समस्या दूर करते। आल्यामध्ये अँटीव्हायरल गुणधर्म आहेत। आल्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीबायोटिक व अँटीऑक्सिडंट घटक आहेत। आल्याचा चहा घसादुखी कमी करण्यामध्ये मदत करू शकतो। आले बारीक किसून किंवा त्याचा अर्क मधामध्ये टाकून तयार केलेले मिश्रण मुलांना देऊ शकतो। 24 साखरेऐवजी थोडासा गूळ घालून चहा प्या। 25 पायाच्या तळव्यावर विक्स लावून झोपल्याने छातीतील कफ निघून जातो आणि सर्दीतही आराम मिळतो। 26 फॅटी लिव्हरसाठी पाणी पिणे खूप फायदेशीर आहे। जर तुम्हाला या सर्व समस्या येत नसतील तर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही, तसेच या उलट या सर्व कमतरता भासत असतील तर नक्कीच तुमच्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असण्याची शक्यता असू शकते। 27 बीटरूटची साल चेहऱ्यावर लावल्याने क्रीम लावण्याची गरज भासणार नाही। 28 चांगल्या आरोग्यासाठी नेहमी सूर्योदयापूर्वी उठले पाहिजे आणि रात्री लवकर झोपावे। 29 जर तुम्हाला जास्त लिंबाचा रस काढायचा असेल तर प्रथम लिंबू दोन्ही हातांनी दाबा आणि नंतर ते कापून वापरा, यामुळे अधिक लिंबाचा रस काढता येईल। 30 काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्यास त्या खराब होण्यापासून रोखता येतात,
परंतु काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्या खराब होतात आणि त्या इतक्या खराब होतात की त्या विषारी होऊ शकतात. 31 लाकडाच्या आगीवर शिजवलेले अन्न खाल्ल्याने तुमचे आरोग्य अधिक चांगले राहते. 32 बद्धकोष्ठता हे श्वासाच्या दुर्गंधीचे प्रमुख कारण आहे. 33 जर तुम्ही कमजोर हाडांच्या समस्येने त्रस्त असाल तर तुमच्या आहारात क्रॅनबेरीचा नक्कीच समावेश करा. क्रॅनबेरीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. 34 व्हिटॅमिन डी हे जीवनसत्व टीबी रुग्णांना बरे होण्यास मदत करते. तुम्हाला अंडी, दूध, मासे व्हिटॅमिन डी मिळेल. याबरोबरच टीबीच्या रुग्णांनी रोज सकाळी काही वेळ उन्हात बसावे. यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डी टीबी रुग्णांना बरे होण्यास मदत करते. तुम्हाला अंडी, दूध, मासे व्हिटॅमिन डी मिळेल. याबरोबरच टीबीच्या रुग्णांनी रोज सकाळी काही वेळ उन्हात बसावे. यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डी ची कमतरताही पूर्ण होईल. 35 पालकांमध्ये लिंबू टाकून खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. 36 जर तुमचे पोट सतत लठ्ठपणाकडे जात असेल तर साखर, भात आणि मैदा यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे. 37 मधुमेहावर रामबाण उपाय म्हणजे आंब्याच्या कोवळ्या पानांचे चूर्ण बनवून दिवसातून 2 वेळा पाण्यातून किंवा ताकातून घ्यावे. यांनी मधुमेह किंवा डायबिटीस कमी होते. 38 सकाळी रिकाम्या पोटी आंब्याचा रस प्यायल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळतो. 39 कंबर दुखीवर प्रभावी उपाय म्हणजे 100 ग्रॅम मोहरीच्या तेलात 20 ग्रॅम कापूर मिसळून गरम करा. तो वितळला की कोमट झाल्यावर कमरेला हलक्या हाताने मसाज करा. कंबरदुखीपासून आराम मिळेल. 40 मिठात मध मिसळून दात स्वच्छ केल्यास दात स्वच्छ आणि चमकदार होतात. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटले असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.